आणि आता ज्या आमदारांना आम्ही देव मानतो ते मराठ्यांच्या विरोधात आणि मराठ्यांच्या मुळावर उठले. आरक्षणासाठी एक शब्द काढत नाही. पण आमदारांनो, ओ खासदारांनो, अरे जर मराठ्यांच्या गरीब पोरांच्या न्यायासाठी जर आमदार डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करत असेल आणि मराठे जर त्याला देव म्हणून त्यांचे फोटो घरात लावत असेल आणि तुम्हाला देव मानून जर तुम्ही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्षाने डोळे झाक करत असाल तर समजून जावा, येणाऱ्या काळात या मराठ्यांची क्रांतिकारी पोरं तुम्हाला गोळ्या झाडल्याशिवाय राहणार नाही. कारण मराठ्यांच्या पोरांचं क्रांतिकारकांचं रक्तात सळसळू लागलंय. अण्णा साहेबांचं बलिदान झालं, समाजाला न्याय मिळाला नाही. अण्णासाहेब जावळे पाटील, देवीदासजी वडजे सर, विनायकजी मेटे साहेब यांनी मराठा तरुणांचं संघटन तयार केलं आणि जीवनभर संघर्ष केला, तरी त्यांच्या संघर्षाला यश मिळालं नाही. विनायकजी मेटे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि मुंबईला मराठा आरक्षणाच्या बैठकीला जाताना अपघाती मरण त्या महात्म्याला आलं आणि मेटे साहेब, जावळे पाटलांसारखे अनेक मराठा समाजाचे दैवत समाजासाठी संघर्ष करून आपलं आयुष्य खर्च करून गेले, पण माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही. बरेचसे दिवस आरक्षणाच्या प्रश्नावरती घोंगडं भिजत राहिलं आणि यात शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. श्रद्धा बबनराव सुद्रिक नावाच्या मराठा समाजाच्या आमच्या 14 वर्षाच्या ताईवरती अन्याय, अत्याचार आणि बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या घटनेनं महाराष्ट्र हळहळून गेला होता. कुत्र्या गिधाडालाही लाजवेल एवढा पाशवी बलात्कार तिथे करण्यात आला होता आणि आमच्या ताईच्या शरीराचे लचके तोडून तिची हत्या करण्यात आली होती. त्याच घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील मराठा एकवटला आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले. मोर्चाला नाव देण्यात आलं मराठा क्रांती मूक मोर्चा. मोर्चा मूक पद्धतीनं, मूक अवस्थेत का होता तर कोपर्डीतील ताईला श्रद्धांजली द्यायची होती, त्या घटनेचा निषेध करायचा होता. 58 मूक मोर्चे महाराष्ट्रात झाले. प्रत्येक जिल्ह्याच्या झालेल्या मोर्चामध्ये मराठे जमले लाखोच्या संख्येनं. 2 लाख, 5 लाख, 10 लाख, लाखो मराठे एकवटले आणि मराठ्यांच्या पोरींच्या आशा पल्लवित झाल्या आणि आता आपल्या समाजाला आरक्षण मिळणार त्यांना 100% खात्री वाटू लागली. 58 मूक मोर्चानं 2 प्रमुख मागण्या केल्या होत्या. मागणी क्रमांक 1, कोपर्डीतील श्रद्धाताईवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आणि मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी. कोपर्डीतील श्रद्धाताईवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना सरकारनं फाशी दिली नाही, उलट त्यांना जेलमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. ज्यांनी ताईवर बलात्कार केला त्यांना वाचायला पुस्तकं दिली. सरकारला जणू काय बलात्काऱ्यांना फाशी द्यायची लाज वाटली की काय, अखेर त्या बलात्कारालाच लाज वाटली आणि आता 3 महिन्यापूर्वी कोपर्डीतील श्रद्धाताईवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमानं जेलमध्ये स्वतःच लाज वाटली म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. बलात्कार्याला लाज वाटते पण सरकारला वाटत नाही. सरकारनं त्याला फाशी दिली नाही आणि मराठा समाजाला आरक्षण सुद्धा दिलं नाही. मराठ्यांची लेकरं दुःखी झाली, अस्वस्थ झाली, मनामध्ये खंत त्यांच्या वाटू लागले, पण शांत बसले नाहीत मराठे. मराठ्यांनी आंदोलनाला पुन्हा जोमाने सुरुवात केली. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पहिल्या पर्वानंतर दुसरं पर्व मराठ्यांनी सुरू केलं, मराठा क्रांती ठोक मोर्चा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले. ठोक मोर्चा हा नुसता नावाला ठोक मोर्चा होता, पण या ठोक मोर्चात मराठ्यांच्या कोणत्याही पोरानं हातात दगड घेतला नाही. या ठोक मोर्चात मराठ्याच्या कोणत्याही पोरानं हातात लाठी काठी घेतली नाही
आणि कोणत्याही पोरानं हातात काडी पेटी सुद्धा घेतली नाही. शांततेच्या मार्गानं मूक मोर्चाप्रमाणे ठोक मोर्चे सुद्धा महाराष्ट्रात झाले. मराठ्यांच्या पोरांना पुन्हा वाटू लागलं आता आपल्याला 100% आरक्षण मिळणार. पण त्याच ठोक मोर्चातून काही दलाल समन्वयक तयार झाले. मराठा समाजातल्या स्वयंघोषित दलाल समन्वयकांनी मराठ्यांचे मोर्चे मॅनेज करून सरकारची हात मिळवणी केली. सरकारला मॅनेज होऊन सगळे मोर्चे विकण्याचं काम मराठ्यांच्याच काही दलाल समन्वयकांनी केलं आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणही पडलं नाही. श्रद्धाताईच्या मारेकऱ्यांना त्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी सुद्धा झाली नाही. आता मात्र मराठ्यांची लेकरं दुःखी झाली. लाखोच्या संख्येनं आम्ही एकत्र जमून जर आमच्या समाजाला न्याय मिळत नसेल आणि चांगले 90% मार्क पडून जर आम्हाला नोकरी लागत नसेल आणि 55% मार्कावरती जर माझ्या दुसऱ्या समाजाचा मित्र किंवा मैत्रीण नोकरीला लागत असेल तर या देशात गुणवत्तेला काही महत्व आहे की नाही? या देशात समता नावाची संकल्पना शिल्लक आहे की नाही? विचार मराठ्यांची लेकरं करू लागली. आणि जर या देशात गुणवत्तेला महत्व नसेल तर जिवंत राहून फायदा तरी काय? मराठ्यांच्या लेकरांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. एक मराठ्यांचा पोरगा आणि मराठ्यांच्या पोरी मराठा आरक्षणा अभावी आत्महत्या करू लागल्या. काकासाहेब शिंदे नावाच्या मराठा तरुणानं अरे नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली आणि आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं. प्रमोद पाटील नावाच्या मराठाच्या तरुणानं रेल्वे पटरीवर झोपून स्वतःला आरक्षणासाठी समर्पित करून दिलं. कुणी गळफास घेऊन आत्महत्या केली, कुणी पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली, तर कुणी स्वतःला आत्मदहन करून स्वतःला पेटवून घेऊन आपलं बलिदान दिलं. ठोक मोर्चानंतर 43 मराठा तरुणीनं आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. पण सरकारला जाग आली नाही. गेंड्याच्या कातडीचं सरकार होतं. त्या सरकारनं मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. आणि त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस, म्हणजे नागपूरचे मामा. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. त्यांना म्हटलं आम्ही एवढ्या लाखोच्या संख्येने एकवटलो, आमच्या भावनांचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता. त्यांनी सांगितलं आरक्षण हे भावनावर मिळत नसतं, तिथे भावनेला महत्व नसतं. मग इथं जर भावनेला महत्व नसेल तर 2014ला तुमच्याच पक्षाचा तो दाढीवाला बाबा दिल्लीचा 2014ला त्याची लाट आली होती. सगळा देश वेडा केला होता त्याने. भाई और बहनों, तो देव देश धर्माच्या नावानं मतदान मागत होता. त्यावेळी भावनांचा विचार मराठ्यांनी केला आणि तुमच्या शब्दा खातीर मराठ्यांनी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाची सत्ता आली आणि मराठ्यांनी हिंदू म्हणून तुम्हाला मतदान केलं. तुम्ही रामप्रभूच्या नावानं भावनेच्या आहारी लोकांना नेऊन मतदान घेतलं. देव देश धर्माच्या गप्पा तुम्ही मारल्या, भ्रष्टाचाराच्या विरोधी गप्पा तुम्ही मारल्या आणि भावनिक करून आमच्याकडून मतदान घेतलं. महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलं कारण आम्ही हिंदू आहे. तुम्हाला मतदान करताना आम्ही हिंदू होतो आणि आता आम्ही आरक्षण मागायला लागलो तर आम्ही हिंदुत्व सोडलंय का? फक्त मराठ्यांच्या मताचा वापर करून घेतला. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. तर शांत बसतील ते मराठे कसले? दिवस उजाडला 29 ऑगस्ट 2023. 28 तारखेला आदल्या दिवशी आमच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला. 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजता शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जन आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मेसेज होता मनोज जरांगे पाटलाचा. मेसेज वाचला. नेहमीप्रमाणे पाटील बोलवतात म्हणून आम्ही पाटलांकडे निघालो. 5000 लोक जमतील असं वाटत होतं, 10,000 लोक जमतील असं वाटत होतं. पण सर्वसामान्य आणि फाटक्या कपड्याच्या गरीब मराठ्यांना आवाज दिला आणि लाखो मराठे शहागडच्या आक्रोश मेळाव्यात सहभागी झाले
आणि 5 तास रास्ता रोको केला आणि त्याच लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी भाषण केलं. मनोज जरांगे पाटलांनी भाषण केलं आणि तेच भाषण क्रांतिकारी ठरलं. एखाद्या क्रांतिकारकाला क्रांती करायची असेल तर एखादं ब्रीदवाक्य कोरावं लागतं. भगवान परमात्म्याचं ब्रीदवाक्य आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संतांचं वाक्य आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, करेंगे या मरेंगे. लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. छत्रपती शिवाजींचं वाक्य आहे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. प्रत्येक क्रांतिकारकानं क्रांती करताना आपापलं ब्रीद वाक्य वापरलं. जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या मेळाव्यात बोलत होते. आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे सगळे कुत्रे धुवून काढले पाटलांनी. त्याच्यानंतर पाटलांनी एक वाक्य सांगितलं, आज आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. कारण येताना आज बायकोला सांगून आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार रहा. जरांगे पाटलाचं हेच ब्रीद वाक्य क्रांतिकारी लढ्याला सुरुवात करणार होतं. त्याच्यानंतर पाटीलांनी सांगितलं, आज दुपारी 1 वाजेनंतर मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. दुपारी 1 वाजेनंतर एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर या मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल. टाळ्यांचा कडकडाट झाला. आक्रोश मेळावा संपला. आम्ही आमच्या घरी पोहोचलो तर जरांगे पाटील घरी गेले नाही. सरळ ते अंतर्वलीत गेल्याने उपोषणाला जाऊन बसले आणि सांगितलं, जोपर्यंत महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी स्वतःच्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. आणि आमरण उपोषण केलं. पण सरकारच्या पोटात पोटदुखी. हा मनोज जरांगे जर साधं आमंत्रण दिलं तर लाखो मराठी एकत्र येतात. याने जर आता आमरण उपोषण केलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना एक करेल. याचं आंदोलन कसल्याही पद्धतीनं मोडीत काढायचंय. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आणि सराठी अंतरवालीकडे निघाला. अंबडवरून पोलिसांच्या गाड्या अंतरवालीकडे रवाना झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. सराठी अंतरवालीतल्या मराठ्यापर्यंत पोहोचली. मराठे सावध झाले आणि मराठ्यांनी ठरवलं, आता आपल्याला काहीतरी गनिमी काबा करावा लागतोय. पोलिसांची फौज अंतरवलीत पोहोचली. जरांगे पाटील स्टेजवर आहे. जरांगे पाटलाच्या आजूबाजूला महिला मंडळ बसलेलं आहे. त्या महिला मंडळीनं काय केलं माहिती का? जरांगे पाटलाला शेजारच्या घरात पाठवून दिलं आणि त्यांच्या जागी दुसरे जरांगे पाटील झोपवले. त्याच्या अंगावर शाल टाकली. पोलीस आले. जरांगे पाटलाला उचललं, पण कोणत्या? दुसराच उचलला पट्ट्या. गाडीत टाकलं. या घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली. मराठ्यांच्या पोरावर लाठी हल्ला करण्याचं काम त्या पोलिसांनी केलं. माता मावल्या हात जोडत होते, आमच्या पाटलांना घेऊन जाऊ नका. पण त्या ठिकाणी माता मावल्यांच्या डोक्यात सुद्धा काठ्या मारण्याचं काम पोलिसांनी केलं. अरे शेजारच्या मंदिरात हरिपाठ चालू होता. महिला मंडळाचा हरिपाठ चालू होता. एका हातानं आमच्या माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं आमच्या माऊलीच्या डोक्यामध्ये काठी मारावी. हे पाप पोलिसांनी त्या ठिकाणी केलं. सरकार, अरे आमच्या वारकऱ्यांच्या, महिला मंडळीच्या आणि आमच्या माता माऊल्यांच्या डोक्यात मंदिरासारख्या ठिकाणी हरिपाठ चालू असताना तुम्ही काठ्या मारल्या. हा शाप तुम्हाला पुन्हा कधीच सत्तेत येऊ देणार नाही. लक्षात ठेवा. आमच्या माता माऊल्याची डोके तुम्ही फोडले. माता माऊल्याची डोके फोडले. मराठ्यांच्या पोरांचा रक्त सळसळू लागलं. घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि मराठ्यांच्या पोरावर गोळीबार केला. अरे पण छातीत गोळ्या झेलून सुद्धा जे माघार घेत नव्हते ते मर्द मराठ्याच्या सळसळत्या रक्ताचे तरडे बाण मर्द मावळे पोलिसांना त्या ठिकाणी प्रत्युत्तर देत होते. गोळ्या मारल्या आमच्या पोरावर. 4 गोळ्या, 8 गोळ्या, 10 गोळ्या लागल्या आमच्या पोरांना. एका पोराला 24 गोळ्या लागल्या महाराज. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलला त्याला दाखल करण्यात आलं.
त्या पोराला ज्यावेळी मी भेटायला गेलो, तो पोरगा डॉक्टरला काय म्हणत होता माहिती? तो पोरगा म्हणत होता, ओ डॉक्टर साहेब, किती गोळ्या राहिल्या अजून माझ्या शरीरात? किती गोळ्या राहिल्या डॉक्टर साहेब? काय राहिले त्या गोळ्या काढून घ्या, नाही तर राहू द्या. 14 तारखेच्या विराट सभेला मला सराठी अंतरवालीलाच जाऊ द्या. मराठ्यांची पोरं छातीत गोळ्या झेलून सुद्धा जरांगे पाटलांना गंभीरपणे पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ असा होतो गड्या, मराठ्यांची पोरं आता मरायलाही तयार आहे. पण जरांगे पाटलाला म्हणून दुसऱ्यालाच उचललं, उडी गोदरी फाट्यापर्यंत गेले. पोलिसाला वाटलं मनोज जरांगे तर काही एवढा शांत नाही बा. अंगावरची शाल काढली, दुसराच पठ्ठ्या निघाला. त्याचं नाव होतं विजय झांजे. करायला गेले गणपती आणि झाला मारुती. काय फसला. आणि मनोज जरांगे पाटलाचं मराठ्यांचं आंदोलन उपोषण मोडीत न निघता 1000 पटीने पेटून उठलं आणि महाराष्ट्रातील लाखो मराठे अरे सराटी अंतरवालीच्या दिशेनं रवाना झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले कर्नाटकचे मराठे सराटी अंतरवालीत आले आणि जरांगे पाटलांना भेटण्याकरता जणू पंढरपूरच्या पांडुरंगासारखी बारी लागली. मी ज्या दिवशी पाटलाला जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो, 3 किलोमीटरवर गाडी लावावी लागली. 3 किलोमीटर गाडी लावून पायी मी चालत निघालो. आणि त्यावेळी गर्दीतून चालताना डोक्यात विचार आला, आपण जायला तर सराठी अंतरवालीला निघालो होतो, पण गर्दी पाहून वाटत होतं आपण पंढरपुरात आलो की काय असं चित्र तिथं दिसत होतं. सराटी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे पांडुरंग बनले होते. विठाला विठाला विठाला. लाखो मराठे सराटी अंतरवालीकडे आले बा. सरकारला वाटलंय विचित्रच काम झालंय, आंदोलन मोडायचं होतंय, उलट पेटून उठलंय. मराठ्यांचा धाक सरकारला सुटला, पण सरकारला वाटलं जाऊ द्या, आमरण उपोषण 8 दिवसात सोडून देतील. 10 दिवस झाले उपोषण सोडायला तयार नाहीत पाटील. 12 दिवस झाले उपोषण सोडायला तयार नाही. 15 दिवस झाले पाटील उपोषणही सोडत नाही. आता तर वैद्यकीय उपचारही बंद केले, पाणी पिणं सुद्धा बंद केलं. सरकारला वाटलं नुसता लाठी हल्ला झाला तर महाराष्ट्रातले सगळे मराठे धुवून पुसून अंतरवालीला आले. या मराठ्याच्या योद्ध्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तरी मराठे आपल्याला घराच्या बाहेर येऊ देणार नाही. सरकारच्या पायाखालची माती सरकली आणि लगेच 15व्या दिवशी काकांचा फोन आला. काका कोण कळलं? शिंदे काका, ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका. काकांनी फोन केला, मनोज जरांगे पाटील आपण तब्येतीची काळजी घ्या, आपण तुमच्या मागण्याशी सहमत आहोत, आपण उपोषण सोडा, तब्येतीची काळजी घ्या. जरांगे पाटलांनी सांगितलं ते काय नाही, आता नसतं सोडित, आरक्षण द्या, उपोषण सोडतो नाही तर सोडणार नाही. शिंदे साहेबांना सांगितलं तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं ठोस आश्वासन आम्ही तुम्हाला देतो आणि तुमचं उपोषण सोडू. त्यांनी सांगितलं ठोस आश्वासन देत असाल तर उपोषण सोडतो, पण दुसऱ्या कोणाच्या नाही, तुमच्याच हाताने सोडेल, मुख्यमंत्र्याच्या. राज्याच्या मुख्यमंत्र्याला सराटी अंतरवालीला येण्यास भाग पडलं जरांगे पाटलांनी. उपोषणाच्या 16व्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते. वेळ ठरली संध्याकाळी 5:30 वाजेची. 5 वाजले, अर्ध्या तासात मुख्यमंत्री येणार. जसे देठे महाराज 8ला येणार कळलं, तुम्ही येऊन बसले. ते मुख्यमंत्री येणार, परिसरातले सगळे मराठी अंतरवालीत आले आणि अचानक टीव्हीला बातमी आली, मुख्यमंत्री साहेबांचा दौरा अचानक रद्द. कसं काय दौरा रद्द करता तुम्ही? मराठ्याच्या नेतृत्वाला, योद्ध्याला आणि कोट्यावधी मराठ्यांच्या दैवताला दिलेला शब्द मोडून कसं काय दौरा रद्द करता तुम्ही? मुख्यमंत्र्याचा दौरा अचानक कसं काय रद्द होतो? त्याचा विचार केल्यानंतर कारण समोर आलं. ज्या दिवशी मुख्यमंत्री रिटर्न गेले ना त्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला होता, पोरांनो तुम्ही पाहिला असेल तो. त्या व्हिडिओमध्ये 3 माणसं होती. ते वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घ्यायला चालले होते.
तीन माणसं होती, काका होते, दादा होते आणि मामा होते. शिंदे काका, अजित दादा आणि देवेंद्र मामा. ते तिघं बिचारे चालले होते. सज्जन माणसे, मोकळ्या मनाची माणसे, बिचारे सहज बोलत चालले होते. आणि माणसं सहज बोलली की ते शब्द पोटातले असतात आणि माणसं ठरवून बोलली की ते शब्द ओठातले असतात. बरोबर आहे ना? बिचारे सहज बोलले होते मोकळ्या मनानं. आणि बोलता बोलता ठाण्याचे दाढीवाले, ते चष्म्यावाले शिंदे काका म्हटले, आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. तेवढ्यात दादा म्हटले यस. लगेच मामा म्हटले माईक चालू आहे. दादा काका मामाचा हा सहज साधलेला संवाद त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आणि क्षणार्धात तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या पोराच्या मोबाईल मध्ये गेला, व्हायरल झाला. आणि मराठ्यांच्या पोरांना कळालं हे मीडियाशी बोलताना एक बोलतात आणि आपल्याशी बोलताना एक बोलतात. येत आहेत शिंदे साहेब, पाहूया शिंदे साहेब कशी येतात. कुणी काही म्हटलं नाही, पण मराठ्यांच्या एकजुटीची ताकद राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळावं लागलं. मराठ्यांना एकजुटीची ताकद विसरता कामा नये. पुन्हा दुसऱ्या दिवशी आले. 17व्या दिवशी पाटलाचं उपोषण सोडलं. पाटलाला 30 दिवस मागितले, पाटलांनी 40 दिवस दिले. शिंदे साहेब तुमच्यावर आमचा विश्वास आहे, 40 दिवस घ्या. 40व्या दिवशी तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. 40 दिवस दिले. त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 40 दिवस झाले, पण सरकारला दिलेल्या 40 दिवसातील 10 दिवस शिल्लक राहिले. सरकारला डेडलाईनची आठवण करून देण्याकरता आपल्याला एक सभा घ्यायची, सभा, असं जरांगे पाटलांनी सांगितलं. ज्या दिवशी जरांगे पाटलांनी सभेची घोषणा केली त्या दिवशी माझंच कीर्तन आंतरवालीला होतं. दुपारचं माझं कीर्तन झालं. पाटलांनी बैठक घेतली. पाटील म्हटले 10 दिवस शिल्लक राहिले सरकारची आठवण करून देण्यासाठी. आपल्याला 14 तारखेला मोठी सभा घ्यायची, 100 एकर सभा झाली पाहिजे. एक कोपराही शिल्लक राहता कामा नये. जरांगे पाटलांनी घोषणा केली. मराठे कामाला लागले. आणि जरांगे पाटील दुसऱ्या दिवशी म्हटले 200 एकर मध्ये सभा झाली पाहिजे. कारण पाटलाला कळलं 200 एकर न सुद्धा आता काही होत नाही. शब्द पलटला, 300 एकर मध्ये सभा झाली पाहिजे. सभेची पूर्वतयारी करताना 350 एकर जमीन तयार केली. आणि जरांगे पाटील काय म्हटले माहितीये का? 14 तारखेच्या विराट सभेला आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहा. 350 एकरचा कोपराही शिल्लक राहता कामा नये. जरांगे पाटील, तुम्ही 14 तारखेला 350 एकरचा कोपराही शिल्लक राहू नये असं म्हणत होता. ती 350 एकर जमीन आदल्या दिवशी 13 तारखेलाच गच्च भरली होती. आणि महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठे सराठी आंतरवालीला येऊन उसळले होते. विराट सभा झाली. 1.5 कोटी मराठे आंतरवालीच्या सभेला आले. आंतरवालीची जी सभा झाली पाटलांची, त्या सभेनंतर 8 दिवस कोणत्याच पक्षाचा पुढारी झोपत नव्हता. त्या असे फोटो उलटे सुलटे झूम करू करू पाहत होता. जगातील सगळ्यात मोठी सभा जरांगे पाटलांनी घेतली. आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या पक्षप्रमुखाला, कोणत्याही मुख्यमंत्र्याला आणि कोणत्याही पंतप्रधानाला जे सुद्धा जमलं नाही ते मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या 2 एकर सातबार असणाऱ्या वाघानं करून दाखवलं. आणि सगळ्यात मोठी मराठ्यांची ताकद त्यांनी उभी केली. पण 40 दिवस संपले, सरकारनं आरक्षण दिलं नाही. सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही, पण जरांगे पाटलांनी दिलेला शब्द पाळला. पाटील म्हटले होते 40 दिवसात का दिलं नाही, तर 41व्या दिवशी मी आमरण आणि कठोर उपोषणाला बसेल. पाटील पुन्हा उपोषणाला बसले. 8व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि उपोषण सोडलं. तारीख मागितली 24 डिसेंबर. आलंय जवळ आता. आज किती आहे? 20. 4च दिवस राहिले वाटतं. 24 डिसेंबर तारीख दिली. आणि तिकडे गेले पठ्ठेन म्हणे 2 जानेवारी दिली. हे एवढे कसे लबाड येते काही कळत नाही बा. हे लोक नुसतं सरड्यासारखं रंग बदलतात. जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर पर्यंत तारीख दिलेली आहे. 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. सरकारकडे अपेक्षा व्यक्त केली. सरकारवर जरांगे पाटलांनी विश्वास दाखवला. 17 तारखेला परवा बैठक झाली आंतरवालीमध्ये. पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार? पाटील घोषणा करणार होते. सगळ्या मराठ्यांचा आग्रह होता 24 नंतर राजधानी मुंबई काबीज करायची. पण पाटलांनी सांगितलं वाट पाहू थोडे दिवस, नाहीतर जर जरांगे पाटलाच्या मागण्या पूर्ण करून सरकारनं 24 पर्यंत आरक्षण दिलं तर ठीक आहे, नाहीतर मुंबई नाही दिल्लीला जाण्यासाठी सुद्धा मराठ्यांना कोणीच अडवू शकत नाही. कारण मराठा खडा तो सरकार से भी बडा ही मराठ्यांची ताकद आहे.
24 तारीख आहे, 4 दिवसामध्ये मराठा आरक्षण सरसकट मिळावा अशी अपेक्षा आहे. आणि ज्या दिवशी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल ना, तो मराठ्यांसाठी खरा स्वातंत्र्य दिन असेल. ज्या दिवशी सरसकट आरक्षण मिळेल तिथून पुढे दरवर्षी तो दिवस मराठा स्वातंत्र्य दिन म्हणून मराठे साजरा करतील. आणि महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांसाठी तो ऐतिहासिक आणि क्रांतिकारी दिन असेल. जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं, सरकारला वाटलं याचा 2 एकरचा सातबारा आहे, गरीब आहे, याच्या घरावर पत्र आहे, ते बी लोखंडाचे नाही सिमेंटाचे आहे. या मनोज जरांगेला आपण आत्ता मॅनेज करू. मॅनेज करण्याकरता काही माणसं गेली. कुणी कानात बोलत होतं, पाटलांनी सांगितलं कानात कुजबुज करायची नाही. एक जण म्हणे चला आपण जरा बाजूला जाऊन चहा घेऊ, कोपऱ्यात बसू. कोपऱ्यात येत नसतो. जे काय बोलायचंय ते माझ्या मराठ्यांच्या समोर बोला, मी बाजूला येऊन कोपऱ्यात येऊन बोलणार नाही. सरकारनं पहिला डाव रचला होता आंदोलन मोडायला, लाठी हल्ल्याचा, तो डाव फसला. दुसरा डाव वापरला मॅनेज करण्याचा, तोही डाव फसला. पण आपलं सरकार खतरनाक आहे महाराज, खतरनाक सरकार आहे आपलं. 28 राज्यात कोणतं सरकार एवढं खतरनाक नसेल, एवढं सरकार खतरनाक आपलं आहे. सरकारनं तिसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावायला. कुत्रे पाठवले काही समाजात, कुत्रे चाव 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 चालूच त्यांचं. ज्यांच्या तोंडात दात नाही ते भुकतेत मराठ्याच्या विरोधात. मराठ्याच्या विरोधात भुंकायला, जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे पाठवली. पण खरं सांगू, मराठी तर हुशारच आहेत, पण महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती सुद्धा हुशार आहे. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकात जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे पाठवले, पण कोणत्याच जातीचे लोक कोणत्या जातीच्या विरोधात भुंकले नाही. कारण मनोज जरांगेची मागणी योग्य आणि रास्त आहे, हे 18 पगड जातीला मान्य आहे. आणि सगळे जरांगे पाटलाच्या मराठ्यांच्या मागणीची पाठिंबा देऊन सहमत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. म्हणून तर मुसलमानाचे पोरं मराठ्यांच्या विराट सभेत मोफत पाणी आणि नाश्ता वाटप करत होते. म्हणून धनगर समाजाच्या बांधवानं 2.5 एकर शेतातल्या उभ्या पिकात नांगर घालून सराठी आंतरवलीच्या सभेला जागा दिली. म्हणून तर बौद्ध समाजाच्या माणसानं अरे आपलं 2 एकर उभ्या पिकात नांगर घालून जरांगे पाटलाच्या सभेला जागा करून दिली. म्हणून तर मुसलमानाच्या पोरानं सभेला येणाऱ्या लोकांच्या गाड्याचे मोफत पंक्चर काढून दिले. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती शिवछत्रपतीच्या जिवंत आणि ज्वलंत विचारानं आजही एका ताटात गुण्या गोविंदानं जेवतात. छत्रपतीचा हा विचार घेऊन पुढे चालतात. सरकारचा जाती जातीत भांडणं लावायचा डाव फसला. पण आपलं सरकार लय खतरनाक. वा, नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा, नाद नाही करायचा अजितदादाचा, आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा. लय खतरनाक. देवेंद्र मामाने पुढचा पर्याय वापरला. आतापर्यंत कुत्रे सोडून जमलं नाही. देवेंद्र मामाला वाटलं पिसाळलेलं सोडा, आणि देवेंद्र मामाने एक पिसाळलेलं कुत्र सोडलं. अरे भेटत नाही रे मराठ्यांना आरक्षण तुम्हाला. अरे काय नाव त्याचं रे पोराव? त्याच्या भावकीला लगेच राग येतो. ऐका, लय मुळावर उठले रे बाबा, लय मुळावर. जाय बाबा जाय. नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम आहे. मारा उठला की सुटला मीडियावर. मीडियावाल्याला धंदे नाही, नुसतं त्या सदावर्तेकडे वरती बोलण्याची काही पद्धत असते. वर पाहतो, खाली बोलतो. भेटत नाही रे मराठ्यांना आरक्षण तुम्हाला. मागत असलेलं आरक्षण चौकटीत बसत नाही. टिकलं तर भेटलं तरी टिकत नाही. भेटू न भेटू आमचा विषय राहिला. आरक्षण मागायचं की नाही मराठी ठरेल, द्यायचं की नाही सरकार ठरवेल, टिकवायचं की नाही कोर्ट ठरवेल. कोर्टाचा सरकारचा मराठ्यामधला अंतर्गत विषय तू नको डोकं घालू. आरक्षण भेटावे यासाठी वकील म्हणून तुझी नियुक्ती मराठ्यांनी केली नाही. तुझी ती लायकी आणि अवकात नाही. मराठ्यांच्या वेळेला कायम भुंकण्याचं काम. जरांगे पाटलाची 1.5 कोटी मराठ्याची सभा सराठी आंतरवालीला झाली. आणि जरांगे पाटलाच्या सभेनंतर पत्रकारांनी त्याला विचारलं, त्या चकण्याला, सदावर्त्याला, की जरांगे पाटलावर तुम्ही टीका करता. त्या मनोज जरांगेने 1.5 कोटी मराठ्यांना एकत्र केलं. फार मोठी सभा त्याने घेतली. या मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे चकण्या, सगळे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. काय फरक आहे? नुसतं विचित्र भुंकण्याचं काम महाराज. बरं तो माणूस कसा असू द्या बरं का, त्याने ते चष्मा कुठून आला मला अजून पता लागला नाही.
कसा माणूस आहे त्या सदावर्तीने गाढवीन पाळलेली गाढवीन. आणि मी खोटं कशाला बोलन, मी खोटं बोलत होतो असं लोकांना आतापर्यंत वाटत होतं. पण परवाच्या मुलाखतीत त्याला पत्रकाराने विचारलं तुम्ही खरंच गाढवीन पाळली होती का? त्यानं सांगितलं पाळली होती पण नांदेडला होतं तेव्हा पाळली होती. आणि तो गाढविणीचं दररोज दूध पितो आणि त्याचा गैरसमज आहे गाढविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते. मी गाढविणीचं दूध पितो असं म्हणून जर कोणी माझ्यावर टीका करत असेल त्याला गाढविणीच्या दुधाचं काय महत्व कळतं. 5,000 रुपये लिटर ते दूध आहे. अरे म्हणजे पहिलं गाढवीन पाळून तू पित होता ना आता विकत घेऊन पितो काय? काय विचित्र महाराज, लय विचित्र माणूस. आता विनाकारण मराठ्यांच्या विरोधात भुंकलं तर मराठी कशाला सहन करतील. 3 पोरं गेली मराठ्यांच्या मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या धाड धाड धाड. असा चवताळून बाहेर आला तो जसं 100 विंचू त्याला सोबतच चावले. भेटत नाही रे मराठ्यांना तुम्हाला आरक्षण. या मनोज जरांगेमुळे पोलीस धारातीर्थी पडले. या मनोज जरांगेचा मुसक्या आवळा. या मनोज जरांगेला तात्काळ अटक करा. अरे सदावर्ते तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही. जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय करशील? नुसतं विनाकारण भुंकतो. पण ते गाड्या फोडल्यावर दुसऱ्या दिवशी पत्रकार पुन्हा त्याच्याकडे गेले आणि पत्रकाराने त्याला विचारलं की तुम्ही मनोज जरांगेच्या सभेला जत्रा म्हटली होती. तो काय म्हटलं माहिती का? मनोज जरांगे माझा भाऊ आहे. त्याच्याबद्दल वैयक्तिक आकस नाहीये. पण तुम्ही त्यांच्या सभेला तर जत्रा म्हटले. हो मी जत्रा यासाठी म्हटलो मी वर्षातून एकदा गावाकडे जात असतो. आमचं फार मोठं कुटुंब आहे. आमचे आजोबा डाकू होते. आमचे 2 चुलते डाकू होते. माझे वडील बाल गुन्हेगार होते आणि माझी आजी रशियन मुलींनाही लाजवेल. आणि कोणती हिरोनीच नाव घेतलं का ते? हा रश्मिका मंदाना या हिरोईनलाही लाजवेल अशी माझी आजी सुंदर आणि हँडसम दिसत होती. ते म्हणतोय बावळट. आणि मी गावाकडे जातो. आमच्या गावाकडे जत्रा भरते आणि त्या महादेवाच्या जत्रेत एका महादेवाचं मंदिर आहे. मनोज जरांगेच्या सभेला जत्रा यासाठी म्हटलो तो मराठ्यांचा देवच आहे ना. पिस्तुल्या काल तो अटक करा म्हणत होता. आज तू देव मानायला लागला. त्या मंगेश साबळेच्या तावडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तो तू जरांगे पाटलाला देव मानायला लागला. तू जर सापडला असता तर लोटांगण घालत आंतरवालीला तुला यावं लागलं असतं. बिचारा ते माणूस कसा असू द्या बरं का पण त्याच्याकडच्या 3 गोष्टी त्या जगात दुसऱ्या कोणाकडेच नाही. नंबर 1 माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं त्याच्यासारखं कोणाला जमत. नंबर 2 माणूस असून गाढवीचं दूध पिणारा जगातला एकमेव पठ्ठ्या. आणि नंबर 3 त्याच्यासारखा गॉगल. लय खतरनाक. विनाकारण भुंकण्याचं काम महाराज. कुत्रे ते कुत्रं भुंकून सुद्धा काही फरक पडला नाही. ते थोडंसं शांत झालं. मागच्या महिन्यातला त्रास दिला महाराज त्यानं मला. त्याचे कार्यकर्ते एवढे फोन करून परेशान कर. एक तर म्हणे तुम्ही आमच्या साहेबाची दिलगिरी व्यक्त करा. आमच्या साहेबाची माफी मागा. आमच्या साहेबाच्या विरोधात तू बोललोय तुम्ही बोलले माफी मागा. मी म्हटलं कोण तुमचे साहेब? ते म्हणे ऍडव्होकेट गुणरत्नजी सदावर्ती. म्हटलं तुझा बाप हे करे तू मला फोन करायला सांग. चल धमक्या देतो. सरकारला वाटलं हे सोडून काही जमत नाही. सरकारनं काही लोक पाठवले महाराज. मराठा असून मराठ्यांच्या विरोधात भुंकतात ना. मला असं वाटतं कडे यांच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. हे मराठ्यांचं रक्त नसेल. कोकणातलं एक ते माजी मंत्री माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम उर्फ झंडूबाम 1-1.5 वर्षापूर्वी तो मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलला. मनोज दलांगेने आमचा काय ठेका घेतला काय? अरे हाच रामदास कदम 1 वर्षापूर्वी रडत होता आणि पत्रकार परिषद घेऊन म्हणत होता पक्षाने आमच्यावर अन्याय केला. आमच्या पोलांचं कसं होणार? आमच्या पोलच्या पिढ्या काय खाणार? आमच्या पोलांच्या कलियलचं कसं होणार? रडून रडून पत्रकार परिषद घेत होता. रडू येत नव्हतं म्हणून झेंडूबाम लावून रडत होता. हा रामदास कदम कोट्याधीश असणाऱ्या रामदास कदमावरती पक्षाने थोडा अन्याय केला तर तो पोरांच्या करिअरची बाता करतोय. रामदास कदम गोरगरीब मराठ्यांची लेकरं आरक्षणाअभावी आत्महत्या करून मरतात. या लेकरांच्या भावनांचा विचार तो कधी करणारच की नाही? विनाकारण ते शांत राहिलं ते दुसरं पुन्हा 1.5 फुटे नारायण
मला एक कळत नाही, या माणसाला मुख्यमंत्री होऊन सुद्धा एवढी अक्कल अजून कशी काय आली नाही. मनोज जरांगेने आमचा ठेका घेतला काय? कोकणात 96 कोटी मराठा कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही. आम्ही का सोयरी करायला आलो का तिकडं? काही बोलत. मनोज जरांगेनी लायकीत राहावं. मनोज जरांगेनी मराठा आरक्षणाची सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागणी केली, आम्हाला मान्य नाही. मी 96 कोटी मराठा आहे. राणे साहेब, तुम्ही जर 96 कोटी मराठा आहे तर 41 वर्षाचा आमदार असणारा नितेश राणे नावाचा तुमचा तो टिल्लू हा ओबीसी कसा, याचं उत्तर तुम्ही द्या. आता आम्ही जर म्हटलो तो तुमचाच आहे का, तर राग नाही येणार का? म्हणजे तो तुमचा पोरगा ओबीसी, तुम्ही 96 कोटी, हे जमतंय. आणि आमचे विदर्भातले नातेवाईक ओबीसी, आम्ही 96 कोटी कुणबी, हे जमत नाही का? नुसतं म्हणण्याचं. पुन्हा ते काय म्हणलं माहितीये का? मनोज जरांगेने आता लायकीत राहावं. त्याचे ते डोळे कायम लाल डोळे, पितं काय की लाई कायम लाल डोळे. मनोज जरांगेने आता लायकीत राहावं. आपली उंची किती, आपण बोलतो किती. मनोज जरांगेने आपली उंची शोधावी. अहो राणे साहेब, तुमचे 2 पोरं तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाटले की उंची तुमची होणार नाही. काय नुसतं महाराज, नुसतं विनाकारण भुंकण्याचं काम. ते अजून एक कुत्रामध्ये म्हणे, मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं पूर्ण करू नये. मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पेटविल. तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का रे? कुणी येतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतं. मराठा समाजाला कुणी डिवचण्याचं काम करू नये. मराठा समाज शांत समाज आहे. मराठा समाज संस्कारी समाज आहे. मराठा समाज संयमी समाज आहे. म्हणून लाखो मराठ्यांच्या मोर्चाच्या गर्दीमधून अँब्युलन्स गाडी एका मिनिटात बाहेर पडत होती. हे मराठ्यांचे संस्कार मराठ्यांनी जगाला दाखवून दिले. पण या शांत बसलेल्या मराठ्यांना कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र सरकारनं आरक्षणाच्या बद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. अन्यथा मराठ्यांना मुंबईत काय दिल्लीतही येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आणि आता मराठा समाजाच्या आंदोलनाला, चळवळीला नेतृत्व मिळाले. नेतृत्व नसलं की आंदोलनाची दिशा भरकटत असते. आणि नेतृत्व असलं ना तर आंदोलन त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनानं, त्या नेतृत्वाखाली योग्य मार्गानं मार्गक्रमण करत असतं. मराठ्याचं आंदोलनाला योग्य नेतृत्व भेटलंय जरांगे पाटलाचं. हे जरांगे पाटील कुठं मॅनेज होत नाही, कुठं विकले जात नाही. आणि मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. आणि मनोज जरांगे पाटील जे प्रामाणिकपणा दाखवतायत ना, हे मनोज जरांगे पाटलासारखा व्यक्ती जन्माला येण्याकरता 100 वर्ष जावी लागतात. 100 वर्षात असा एखादाच योद्धा जन्माला येतो. आणि तो जन्माला मराठा समाजात जन्माला आपलं भाग्य आहे. कारण आतापर्यंत समाजाने फार मोठी बदनामी सहन केली महाराज. मराठा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा, मराठा म्हणजे एकमेकांना मागं खेचणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे बांध तोडणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे रस्ते अडवणारा, मराठा म्हणजे भावकीत बांधणारा, मराठा म्हणजे भावकी पेशापायी एकमेकाचे लग्न कार्यात न जाणारा, मराठा म्हणजे एकमेकाचा कट्टर शत्रू असणारा. 50 वर्षे समाजानं बदनामी सहन केली. पण ही सगळी बदनामी मोडीत काढून जरांगे पाटील नावाच्या वाघानं सगळ्या मराठ्यांना या मराठा या 3 अक्षरी शब्दाखाली एकत्र केलं. आणि मराठे, आपल्याला दहशत करायची नाही. आणि दहशत करायला हातात दगड आणि काठी घ्यायची गरज नाही. मराठ्यांची एकी हीच मोठी दहशत आहे. मराठी एक होत नाही. आणि एक झाले तर मोजता सुद्धा येत नाही. मराठ्यांना एकीची वज्रमुठ अशीच कायम ठेवा. सरकारला आरक्षण घरी आणून द्यावं लागेल आपल्या. म्हणून लढा योग्य पद्धतीने चाललेला आहे. फक्त विनंती एकच असेल गड्या, आपला समाज लढवय्या आहे. आपल्या समाजानं आतापर्यंत फार मोठ्या लढाया केल्या. आपला समाज जर लढवय्या असेल तर मराठ्यांच्या पोरांनो, आरक्षणासाठी आत्महत्या करून मरू नका. आरक्षण आता मिळायचं तर पुढे मिळू द्या, पण आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या करण्याचा काहीच फायदा होत नाही. आत्महत्या करून जर फायदा झाला असता तर सरकारने तेव्हाच आरक्षण दिलं असतं. आत्महत्या पर्याय नाही. आम्हाला आत्महत्या करू नका हे तुम्हाला सांगण्याकरता मी आलोय. तुम्ही आत्महत्या करून काही भेटणार नाही. उलट आमच्या आरक्षणाच्या आड जर कोणी येत असेल त्याची हत्या करण्याची वेळ आली तर करू, पण आरक्षणासाठी कोणी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नका. तुम्ही मेल्यानंतर कोणाचं काही जाणार नाही, पण तुमचं कुटुंब पोरकं होणार आहे, तुमचे मायबाप दुःखी होणार आहे. आणि तुम्हीच मेलात तर आरक्षण मागायचं कुणासाठी?
आनंदोत्सव मराठ्यांचा साजरा होणार आहे। लवकर समाजाला आरक्षण भेटणार आहे आणि मराठ्यांना ज्यावेळी आरक्षण भेटेल जगातली सगळ्यात मोठी विजय यात्रा मराठे काढणार आहे आणि त्या मिरवणुकीत तुमच्या आमच्या सगळ्या मराठ्यांना नाचायचंय आणि आनंदोत्सव साजरा करायचा। तो आनंद याची देही याची डोळा पाहण्याकरता सगळ्यांना जिवंत राहायचंय। म्हणून कुणीही आरक्षणासाठी आत्महत्या करू नका ही विनंती मी तुम्हाला करेन। समाजाला चांगलं नेतृत्व मिळालं। जरांगे पाटलांनी 17 तारखेला सांगितलं मला एक उपोषण करावं लागेल। सगळ्या समाजाने विरोध केला, पाटील उपोषण करू नका, लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। मायबाप कोणाची विनाकारण स्तुती कोणाची खोटी स्तुती करणं ही निंदा ठरत असते। कोणाची स्तुती वस्तुस्थिती असेल तर स्तुती करावी। पण 11 वर्ष झाले मी जरांगे पाटलांना पाहतोय, त्या माणसाच्या स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नसला तरी त्या माणसानं समाजाचं संघटन केलंय। त्या माणसाच्या अंगात फाटके कपडे होते पण समाजासाठी तो माणूस वनवन फिरला। त्या माणसाच्या घरात महिनाभर पुरेल एवढं धान्य सुद्धा नव्हतं तरी तो माणूस समाजाचं काम करत होता। त्या माणसानं वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं पाठवलं पण समाजाचं कार्य कधी सोडलं नाही। अरे समाजाच्या कामासाठी त्या माणसानं स्वतःची जमीन विकली, जमीन, पण समाजाचं काम कधी सोडलं नाही। इमानी इतबारे संघर्ष करणारा माणूस, देवासमान माणूस समाजाला भेटलाय। म्हणून या योद्ध्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहा। समाज महाराष्ट्रातले 1.5 कोटी लोक मराठी एकत्र आले म्हणजे एक झाला असा होत नाही, त्याचा अर्थ असा होत नाही। खरं सांगू गड्या, आपल्याला एक जर अजून व्हायचं असेल, विखुरलेल्या मराठ्यांना अजूनही वेळ गेले नाही एक होण्याची। एक व्हा, सुरुवात घरापासून करा। भाऊ भाऊ जर एकमेकांना बोलत नसाल ना गड्यांनो, सख्या भावांनो अगोदर एकमेकांना बोलणं सुरू करा। एकमेकाचे बांध कोरणं बंद करा, व्यसन करू नका। आणि आपला समाजाला चालता बोलता पुढे घेऊन जायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रित राहा, एक संघ राहा ही विनंती आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून करतो। जरांगे पाटलासारख्या पुत्राचं वर्णन करताना महाराज म्हणतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक देवा वाटे देवा। जगद्गुरु तुकोबारा म्हणतात या वक्तीप्रमाणे जरांगे पाटील जे काम करतायत ना, जरांगे पाटलाचं नेतृत्व आणि उभा केलेला लढा आणि करत असलेलं काम बघून नक्की देवालाही असेल ते हेवा वाटल्याशिवाय राहत नसेल। एवढं मोठं काम जरांगे पाटलाचं आहे। पुढचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कीर्तनात जरांगे पाटलावर का बोलावं असं जर कुणी म्हणत असेल तर कीर्तन हे संप्रदायाचं व्यासपीठ आहे। वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर वारकऱ्याचं वर्णन करण्याला कुणी रोखू शकत नाही। मनोज जरांगे पाटील एक हाडाचे वारकरी आहे। बीड जिल्ह्यातील नगद नारायणगडाचे ते वारकरी आहे। नगद नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे पाटलाचे गुरु आहे आणि जरांगे पाटील त्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे। जरांगे पाटील वारकरी आहे आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर त्यांचं नाव आम्ही घेतो, घेणार। छत्रपती शिवरायांचं कौतुक जगद्गुरु तुकोबारायांनी केलं, आमचं सुद्धा कर्तव्य जरांगे पाटलाचं कौतुक कीर्तनातून करणं। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। विठोबार एक व्हा, आता मराठा नावाच्या या वादळाला कुणीही रोखू शकत नाही आणि आरक्षण भेटल्याशिवाय मराठी स्वस्त बसणार नाही। राजर्षी शाहू महाराजांनी त्या आरक्षणाला सुरुवात केली। आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहे। अरे मराठा समाजात जन्मलेल्या शाहू महाराजानं आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात केली। त्याच शाहू महाराजांचा हा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय। पण जे मराठ्यांची नीती आहेत ना, त्या सगळ्या नेत्यांना आम्ही मराठ्यांचे म्हणून निवडून दिले, सगळ्यांनी आपापली दारं बंद केली। पण 2च वाघानं जरांगे पाटलांना खंबीर पाठिंबा दिला। नंबर 1 ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर आणि नंबर 2 आमदार बच्चू कडू। या 2 वाघाच्या पाठीमागे मराठ्यांनो खंबीरपणे उभे राहा। जे मराठ्यांसाठी, मराठे त्यांच्यासाठी, जे आपल्यासाठी साथ देतील आपण त्यांना साथ द्या ही विनंती या माध्यमातून करतो। सगळ्यांनी एकत्रित राहा, आई वडिलाची सेवा करा, जीवनात व्यसन करू नका, जाती जातीत भांडू नका। सगळ्या जाती आपल्या आहे। मराठा समाज मोठा भाऊ आहे, सगळ्या जातींना सोबत घेऊन चला। जातीवादी पिसळलेल्या कुत्र्यांना येणाऱ्या काळात मराठा आणि मराठ्यांची लढाई उत्तर देईल आणि जरांगे पाटील उत्तर देतील। म्हणून सगळ्यांना गावामध्ये गुण्या गोविंदानं राहा।